सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. PYQ सिरीज भाग 2 मध्ये जे इतर राज्यातील लाईनमन पदासाठी झालेले जे पेपर आहेत त्यातील तांत्रिक प्रश्न यामध्ये कव्हर करतोय. पहिला प्रश्न, मूव्हिंग कॉईल डायनामोमीटर प्रकारात कोणत्या प्रकारचे डॅम्पिंग दिले जाते? या ठिकाणी आपल्याला मूव्हिंग कॉईल डायनामोमीटर दाखवलेला आहे. आपल्याला दिसत असेल स्क्रीनवर मूव्हिंग कॉईल एक प्रकारे ते मुवमेंट होते. या ठिकाणी दोन पोल दिलेले आहे, नॉर्थ आणि साऊथ. त्या पद्धतीने हे जे निडल आहे ते निडल काय होते, मुवमेंट करायला सुरुवात करते. तर प्रश्नात विचारलेला आहे, मूव्हिंग कॉईल डायनामोमीटर प्रकारात कोणत्या प्रकारचे डॅम्पिंग दिले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एअर फ्रिक्शन. प्रश्न क्रमांक 2, सिंगल केज रोटरवर डबल केज इंडक्शन मोटरचा फायदा खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लो स्टार्टिंग करंट. संपूर्ण प्रश्न आपण जे उत्तर प्रदेश मध्ये जे झालेल्या लाईनमन या पदासाठी जे IBPS द्वारे जी परीक्षा झाली त्यातील टेक्निकल प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, बॅटरीची क्षमता ज्या दराने तयार होते त्याला असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सी रेट. या ठिकाणी आपण बघताय सी रेट, चार्जिंग रेट डिवायडेड बाय स्पीड. प्रश्न क्रमांक 4, व्हॉट इज द DC शंट जनरेटर? DC शंट जनरेटर काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सेल्फ एक्साइटेड जनरेटर. प्रश्न क्रमांक 5, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CFL? CFL चे संक्षिप्त रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. प्रश्न क्रमांक 6, व्हॉट इज द लाईफस्पॅन ऑफ हॅलोजन लॅम्प? हॅलोजन लॅम्पचे लाईफस्पॅन किती आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2000 ते 3500 अवर. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रकारे लाईट किंवा लॅम्प दाखवलेले आहेत आणि त्याखाली त्याचे लाईफ टाईम अवर त्या ठिकाणी दिलेला आहे. आता या प्रश्नावरून आपल्याला जे रिलेटेड जे प्रश्न आहेत ते पण कव्हर करता आले पाहिजेत. त्यासाठी मी एक इमेज दिलेली आहे. LED 12 वॅटचा LED, तर त्याचा लाईफ टाईम जो अवर आहे तो 25,000 अवर आहे. त्यानंतर 15 वॅट CFL लिहून आहे, त्याचा लाईफ टाईम जो अवर आहे तो 10,000 आहे. त्यानंतर हॅलोजन 2000, ट्रॅडिशनल 60 वॅट हॅलोजन 1000, तर ट्रॅडिशनल 60 वॅटचा 1000 अवरपर्यंत तो त्याची लाईफ टाईम आहे, तर लाईफ स्पॅन आहे. तर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7, सेलचा EMF 2.1 व्होल्ट टू 1.8 व्होल्ट वरून खाली येतो जेव्हा त्याचे टर्मिनल 4 ओहमच्या बाह्य प्रतिकाराशी जोडले जातात, तर बाह्य प्रतिकारातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे मूल्य काय? तर याचं उत्तर काय आहे ते बघू. याचं उत्तर आहे 0.45 अँपियर. तर हे जे न्यूमरिकल आहे हे न्यूमरिकल कशा रीतीने सोडवल्या जातात तर ते बघा. सुरुवातीला आपल्याला जे EMF दिलेला आहे, ज्याची रेंज दिलेली आहे 2.1 व्होल्ट टू 1.8 व्होल्ट, तर आपल्याला जे कमीत कमी EMF त्या ठिकाणी दिलेलं आहे ते आपल्याला व्होल्टेज म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की त्याचा जो फॉर्म्युला आहे V = IR आपण म्हणत असतो. तर त्या ठिकाणी V आपल्याला गिवन आहे, व्होल्टेज 1.8, आणि रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स सुद्धा प्रश्नामध्ये दिलेला आहे. सुरुवातीला गिवन जे दिलेला आहे तो गिवन डाटा साईडला लिहून आपण फॉर्म्युलामध्ये पुटअप करायचा आणि आपल्याला काय विचारलेलं आहे ते बघायचं. त्या ठिकाणी आपल्याला विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिक करंट आपल्याला काढायचा आहे. तर इलेक्ट्रिक करंट काढत असताना आपला फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. तर फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटअप करून अशा रीतीने आपल्याला व्हॅल्यू भेटते. तर करंटची व्हॅल्यू काय आहे तर 0.45 अँपियर. म्हणजेच आपलं पहिलं जे ऑप्शन आहे ते आपलं ऑप्शन काय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8, अ 3 फेज 50 हर्ट्ज इंडक्शन मोटर has 8 pole and operate at 20% slip. What is the frequency of rotor current?
म्हणजेच आपल्याला फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी काढत असताना आपल्याला सूत्र दिलेलं आहे. सुरुवातीला जे गिवन दिलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. 8 पोल दिलेले आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज, स्लीप रेट दिलेला आहे 20%. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट म्हणजे रोटरची काय करायचं फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे FR इक्वल्स टू S इंटू F, म्हणजेच स्लीप मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी. स्लीप किती दिलेला आहे 20%, तर 20%ला आपण अशा रीतीने लिहायचं आहे 0.2. त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय 50 हर्ट्ज, तर 50 हर्ट्जला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं आहे. त्यानंतर जे येणारं उत्तर आहे त्याला आपण फ्रिक्वेन्सी ऑफ रोटर करंट असं म्हणतो, म्हणजेच किती आलंय उत्तर 10 हर्ट्ज हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9, सिंक्रोनस मोटरची समकालीन अभिक्रिया म्हणजे सिंक्रोनस रिॲक्टन्स शोधण्यासाठी खालील कोणती पद्धत वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पॉइंटर मेथड. प्रश्न क्रमांक 10, व्हॉट इज द व्होल्टेज रेंज फॉर सुपर टेन्शन केबल? सुपर टेन्शन केबल व्होल्टेज श्रेणी किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 11 ते 33 kV. प्रश्न क्रमांक 11, डायइलेक्ट्रिक इन्सुलेटरच्या प्रतिकारावर तापमानातील फरकाचा काय परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रेजिस्टन्स विल डिक्रीज, म्हणजेच रेजिस्टन्स काय होते कमी होते. प्रश्न क्रमांक 12, भूमिगत केबलच्या आर्मरिंगसाठी वापरली जाणारी सामग्री अशी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गॅल्वनाइज्ड स्टील वायर. प्रश्न क्रमांक 13, दिवे चालविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियंत्रित सर्किटचे सामान्य नाव काय आहे? या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतंय, त्यावर एक सर्किट डायग्राम दिलेला आहे. याला आपण सहसा ट्यूबलाईटमध्ये लावत असतो. त्याचंच नाव आहे इलेक्ट्रिक बलास्ट. ऑप्शन क्रमांक 14, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅरामीटर ऑन द पॉवर कर्व ऑफ विंड टर्बाइन? खालील कोणता विंड टर्बाइन पॉवर चक्र वरचा मापदंड नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, थर्मल लिमिट. प्रश्न क्रमांक 15, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ न्यूक्लिअर रिॲक्टर? म्हणजेच खालीलपैकी कोणता अणुभट्टीचा भाग नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रिॲक्टर बॅटरी. प्रश्न क्रमांक 16, विच गॅस इज फिल्ड इन द इक्विडिस्टन्स लॅम्प युजली फिल्ड विथ ग्लास कवर? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नायट्रोजन अँड आर्गॉन गॅस मिक्सचर. म्हणजे प्रश्नात विचारलेलं होतं इक्विडिस्टन्स जो लॅम्प आहे त्यामध्ये युजली आपण कुठल्या प्रकारची गॅस फिलअप करत असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नायट्रोजन अँड आर्गॉन गॅस. प्रश्न क्रमांक 17, व्हॉट इज द नेम ऑफ मेकॅनिकल स्लाइड इन अ डीसी मशीन? डीसी मशीनमधील यांत्रिक दृष्टीचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कम्युटेटर ब्रश सिस्टम. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसत आहे. डायग्राम मधले आपण थोडे पार्ट बघून घेऊ जेणेकरून तुमचा एक सराव होईल. कम्युटेटर आपल्याला आतमध्ये दिसत आहे, जे की येलोइश कलरने आपण डिनोट केलेलं आहे. त्याच्या बाजूला आपल्याला कार्बन ब्रश दिसत आहे काळ्या कलरचे. कार्बन ब्रश सतत कम्युटेटरच्या भोवताली कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यानंतर योक दिलेला आहे, त्याच्या बाजूला पोल दिलेले आहेत साऊथ नॉर्थ. त्यावर फील्ड वाइंडिंग केलेली आहे. तर फील्ड वाइंडिंग जे आहे त्याचे 2 सप्लाय आपण कुठे देतोय, जे आपल्याला पॉवर सप्लाय द्यायचा आहे त्या ठिकाणी आपण देतोय, म्हणजे फील्ड सप्लाय. त्यानंतर आर्मेचर आहे, हे जे ग्रीन दिसतंय. तर अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आपण आपल्या या डीसी मशीनमध्ये सहसा होत असते. प्रश्न क्रमांक 18, विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू इल्युमिनेशन? म्हणजेच कुठला सिद्धांत इल्युमिनेशनच्या संबंधित आहेत आपल्याला विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लॅम्बर्ट लॉ ऑफ ॲब्झॉर्प्शन. प्रश्न क्रमांक 19, विच ऑफ द फॉलोइंग
वायरिंग सिस्टम इज व्हेरी कॉस्टली, म्हणजेच वायरिंग सिस्टम खूप महाग आहेत. तर आपल्याला चित्रामध्ये दिसत असेल तर हे जे वायरिंग आहे ते एक प्रकारे कंड्यूट वायरिंग आहे, जे की काय कॉस्टली असते ॲज कम्पेअर टू अदर वायरिंगपेक्षा. प्रश्न क्रमांक 20. द स्पीड ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर कॅन बी कंट्रोल बाय. थ्री फेज इंडक्शन मोटरची आपण वेग काय नियंत्रित करू शकतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. म्हणजेच आर्मेचरचा जर तुम्ही व्होल्टेज कंट्रोल जर केला तर काय थ्री फेज इंडक्शन मोटरची काय करू शकतो आपण? स्पीड कंट्रोल करू शकतो. प्रश्न क्रमांक 21. What is the value of coil span for lap winding DC machine if machine has 4 pole, 22 slot and 6 coil? आता इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे की कॉईल स्पॅन म्हणजे काय. तर कॉईल स्पॅन म्हणजेच काय, तर लॅप वाइंडिंग मध्ये आपल्याला कॉईल स्पॅन दिसून येत असते. तर लॅप वाइंडिंग डीसी मशीन मध्ये कॉईल स्पॅन, त्यालाच आपण कॉईल पीच सुद्धा असं म्हणतो. या ठिकाणी आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहे. या ठिकाणी दोन कॉईल दिलेले आहे. पहिली कॉईल रेड मार्किंगनी आहे आणि दुसरी ग्रीन मार्किंगनी या ठिकाणी कॉईल दिसत आहे. एन आणि एस हे पोल दिलेले आहेत. आता याचा पहिली जी कॉईल आहे त्या पहिल्या कॉईलचा शेवटचा बिंदू आणि दुसऱ्या कॉईलमधून जे स्टार्टिंगचा जो बिंदू आहे म्हणजेच हा 2 नंबरचा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? कॉईल पीच असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला प्रश्नाकडे वळूया. प्रश्नामध्ये 4 पोल दिलेले आहेत, 22 स्लॉट दिलेले आहेत आणि 6 कॉईल स्लॉट दिलेले आहेत. तर आपल्याला विचारलं आहे कॉईल स्पॅनची व्हॅल्यू काय असेल किंवा स्लॉट काय असेल. तर प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी या लॅप वळणात कॉईल एका खांबापेक्षा जास्त पसरतात. या प्रकरणात पोल पीचची गणना 22 स्लॉट आपल्याला दिलेले आहेत, त्याला आपण 4 पोलने भाग करणार. तर त्याचं उत्तर येईल 5.5 स्लॉट. त्यानंतर कॉईल एका पोल पीचपेक्षा जास्त पसरलेले असल्यामुळे कॉईल स्पॅनची गणना 5.5 स्लॉट प्लस 1 स्लॉट म्हणजे 6 स्लॉट म्हणून करतोय आपण. तर याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक ए, 6 स्लॉट. या ठिकाणी फक्त नंबर चेंज करून जर तुम्हाला पुन्हा प्रश्न असाच विचारला तर सोडवता आला पाहिजे. आपल्याला करायचं काय, स्लॉट जे आहे स्लॉटला भागाकार करायचा आहे, जेवढे पोल दिलेले असतील तेवढे, आणि एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी आपल्याला स्लॉट ॲड करायचा आहे आणि जे उत्तर येईल ते आपलं ऑप्शनमधलं उत्तर बघून आपल्याला मार्क करायचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. या ठिकाणी बघत आहे तुम्ही पहिली जे डायग्राम आहे, या पहिल्या डायग्राममध्ये पहिली कॉईल हे दुसरी कॉईल त्या ठिकाणी दिलेली आहे. हे पोल दिलेले आहेत नॉर्थ आणि साऊथ. या दोघांचं डिस्टन्स म्हणजेच आपण कॉईल स्पॅन असं म्हणलंय. तर हे 180 डिग्री आहेत एकमेकाच्या. तर कॉईल स्पॅन जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला समजला असेल मे बी. त्यानंतर आपण जाऊ पुढे. प्रश्न क्रमांक 22. इन थ्री फेज इंडक्शन मोटर द स्क्वेरल केज मोटर, म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये स्क्वेरल केज मोटरबद्दल विशेषतः विचारलेली आहे. तर याचं उत्तर आहे, पूर्ण ऑप्शन पूर्ण वाचून घ्यायचे. जर स्क्वेरल केज बद्दल तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर याला सहज तुम्ही टॅकल करू शकता. डायरेक्ट ऑप्शन उत्तराकडे जातोय. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. कंडक्ट मटेरियल सॉलिड बार रोटर स्लॉटमध्ये ठेवलेले असतात आणि प्रत्येक बाजूला शेवटच्या रिंगामधून लहान केले जातात. आणि आपल्याला दिसून येते की कंडक्टिंग मटेरियल जे सॉलिड बार जे आपल्याला दिसत आहे ते एका रोटर स्लॉटमध्ये आपण अटॅच केलेले आहेत आणि त्याच्या एंडमधून ते काय शॉर्ट केलेले आहेत, म्हणजे शॉर्ट केलेले आहेत आणि एक रिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्क्वेरल केज मोटरमध्ये असते. प्रश्न क्रमांक 23. विंड टर्बाइन सिस्टम प्रणालीद्वारे उत्पादित विद्युत शक्तीचे स्वरूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट. प्रश्न क्रमांक 24.
रिव्हर्स रेटेड व्होल्टेजचा संबंध रेटेड व्होल्टेजपासून नो लोड व्होल्टेजमधील टक्केवारीत किती बदल होतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्होल्टेज रेग्युलेशन. प्रश्न क्रमांक 25. आता या ठिकाणी सुद्धा न्यूमरिकल आलेला आहे. तर न्यूमरिकलमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्लीप, म्हणजे स्लीपची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. गिवन काय काय दिलेलं ते बघा. 220 वोल्ट 6 पोल 50 हर्ट सिंगल वाइंडिंग सिंगल फेज इंडक्शन मोटर रन ॲट 97% ऑफ सिंक्रोनस स्पीड. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्लीप? तर यामध्ये स्लीप काढायचं आहे. स्लीप काढत असताना आपल्याला कॅल्क्युलेटिंग सिंक्रोनस स्पीड आपल्याला पहिले काढावं लागेल. तर सिंक्रोनस स्पीडला आपण NS द्वारे दर्शवतोय. त्याचा फॉर्म्युला आहे 120 इंटू एफ डिवायडेड बाय पी. एफ म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सी, आणि पी म्हणजे पोल. तर आपल्याला पी पण दिलेला आहे आणि एफ पण दिलेला आहे. तर पी म्हणजेच किती, तर 6 पोल दिलेले आहे आणि एफ फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्स. तर आपण सिंक्रोनस स्पीड काढू शकतो. सिंक्रोनस स्पीड काढल्यानंतर आपण ॲक्च्युअल स्पीड काढायची आहे. ॲक्च्युअल स्पीड काढत असताना आपल्याला 95% ऑफ सिंक्रोनस स्पीड दिलेले आहेत, म्हणजे 95% इंटू सिंक्रोनस स्पीड. प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे ॲज इट इज आपल्याला कॉपी करून त्याच पद्धतीचं इक्वेशन फ्रेम करायचं आहे, म्हणजेच आपल्याला भेटेल ॲक्च्युअल स्पीड. त्यानंतर आपण स्लीपकडे जाऊया. स्लीपकडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे स्लीपचा फॉर्म्युला आहे S इक्वल्स टू NS मायनस N, म्हणजेच सिंक्रोनस स्पीड मायनस ॲक्च्युअल स्पीड डिवायडेड बाय सिंक्रोनस स्पीड इंटू 100. तर हा एक स्लीपचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. आपण सर्व ज्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत त्या ठिकाणी पुटअप करायच्या आहेत आणि त्याची जे उत्तर आहे स्लीपचं ते आपल्याला काढायचं आहे. अशा रीतीनं आपण याचं उत्तर मार्क करणार. ऑप्शन क्रमांक 2 0.03. प्रश्न क्रमांक 26. इन रेडिओमेट्री द युनिट ऑफ रेडियंट फ्लक्स. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वॅट. द अल्गोरिदमिक यूज टू एक्स्ट्रॅक्ट मॅक्झिमम पॉवर फ्रॉम द रिन्युएबल सोर्स इज नोन ॲज. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 MPPT मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. नूतनीकरणयोग्य स्रोतांकडून जास्तीत जास्त ऊर्जा मिळविण्यासाठी वापरले जाणारे अल्गोरिदम म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर काय राहील, MPPT म्हणजेच मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. प्रश्न क्रमांक 28. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक फ्यूज. तर आपण कंडक्टिव्हिटी हो बरोबर आहे, मेल्टिंग पॉइंट बरोबर आहे, रेटिंग सुद्धा फ्यूजचे अलग अलग येतात. मेल्टिंग पॉइंट म्हणजेच तो जर त्याची क्षमता असेल तिथपर्यंत तो सहन करेल आणि त्याची क्षमता जर नसेल तर तो ब्रेक होऊन जाईल, त्याला आपण फ्यूज असे म्हणतो. किंवा जे करंट आहे ते मधात स्टॉप करून देईल. कंडक्टिव्हिटी कंडक्टरच असते आणि त्यामध्ये जो ऑप्शन आपला जो पहिला आहे फ्रिक्वेन्सी, हे त्याचं वैशिष्ट्य नाही, म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 फ्रिक्वेन्सी. प्रश्न क्रमांक 29. ट्रान्सफॉर्मर कोअरच्या सामग्रीसाठी हेरेस्टेसिस लूप काय असावे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉंग अँड नॅरो. प्रश्न क्रमांक 30. द रिझन फॉर क्रॉलिंग इन इंडक्शन मोटर इज. इंडक्शन मोटरमध्ये क्रॉल करण्याचे कारण काय आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हार्मोनिक. प्रश्न क्रमांक 31. द रिलायबिलिटी ऑफ कंडक्ट वायरिंग सिस्टमची विश्वासार्हता आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 एक्स्ट्रीमली गुड. प्रश्न क्रमांक 32. थर्मल पॉवर प्लांटमध्ये सुपर हिटरची भूमिका काय असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 टू रिमूव्ह द मॉइश्चर ऑफ स्टीम कमिंग आउट ऑफ द बॉयलर. बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या वाफेचा ओलावा काढून टाकण्यासाठी आपण सुपर हिटरचा वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 33. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेरिमेंटल यूज टू फाइंड आउट
phase difference between the two inverter connected in a parallel series. म्हणजे समांतर मालिकेत जोडलेले दोन इन्व्हर्टर मधील फेज फरक शोधण्यासाठी कोणता प्रयोग वापरला जातो? तर याचं उत्तर आहे सिंक्रोस्कोप. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिंक्रोस्कोप. प्रश्न क्रमांक 34. केबल्सवरील कंडक्टरच्या इन्सुलेशनची जाडी यावर अवलंबून असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेटिंग व्होल्टेज. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, ज्याची जाडी जास्त त्याचा कॅरिंग कॅपॅसिटी काय असेल, जास्त असेल, व्होल्टेज कॅरिंग कॅपॅसिटी जास्त असेल. प्रश्न क्रमांक 35. बॅटरी वापरण्यायोग्य क्षमता जाणून घेण्यासाठी खालीलपैकी कोणते शब्द वापरले जातात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डेप्थ ऑफ चार्ज. बघा, वायरचा गेज साईज आपण काल बघितला होता, स्टँडर्ड वायर गेजद्वारे आपण मोजलेला आहे. आता या ठिकाणी जसजसा गेज जो आहे तो कमी कमी होते, त्या पद्धतीनं आपला जो ची जी रेटिंग आहे ती कशी वाढत जाते. आता बघा, 14 नंबरचा जो गेज आहे त्याची अँपियर रेटिंग कशी आहे, कमी आहे, शेवटी आपल्याला दिसत आहे. ते 15 साठी आपण जो केबल वापरतो तो जनरली आपल्या घरी लाईट, फॅन, आउटलेट, रिप्लेसेबल सर्किटसाठी आपण त्या ठिकाणी वापरत असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे, जेवढा मोठा गेज तेवढा साईज काय असेल वायरचा लहान असेल, आणि जेवढा लहान गेज असेल तर तेवढा वायरची साईज मोठी असते. प्रश्न क्रमांक 36. टायडल एनर्जीच्या ऊर्जेच्या विजेमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा या नावाने ओळखली जाते. तर याचं उत्तर आहे बॅरेज सिस्टम. डायग्राममध्ये आपल्याला दिसत असेल टायडल बॅरेज, त्याच्याखाली आपल्याला एक इम्पेलर दिलेला आहे. येणाऱ्या काळात आपण हायड्रो पॉवर प्लांटवर सुद्धा काही प्रश्न घेणार आहोत, तर त्यावेळेस आपण याचा कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करू, बॅरेज सिस्टम काय असते. प्रश्न क्रमांक 37. व्हॉट इज द कन्व्हर्टर इज यूज टू कन्वर्ट द डीसी सिग्नल टू एसी सिग्नल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 37चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इन्व्हर्टर. म्हणजेच काय, तर डीसी सिग्नल मधून आपल्याला एसी सिग्नल मध्ये जर कन्वर्ट करत असतील, करंट कन्वर्ट करणारा जो असेल तर त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 38. सिंगल फेज इंडक्शन मोटरच्या कार्याचे विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणता सिद्धांत वापरला जातो? तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, सिंगल फेज मोटरसाठी थेरी जर विचारली, कुठल्या थेरीवर काम करते आपलं सिंगल फेज इंडक्शन मोटर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्रॉस फील्ड थेरी. हा नेहमी प्रश्न विचारला जाते, IMP करा, नोट करा. प्रश्न क्रमांक 40. वॅट मीटर कन्सिस्ट ऑफ, म्हणजे वॅट मीटर मध्ये समाविष्ट असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2 कॉइल, 1 करंट कॉइल अँड 1 पोटेन्शियल कॉइल. प्रश्न क्रमांक 40. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंडिशन फॉर अ पॅरलल ऑपरेशन ऑफ डीसी जनरेटर? म्हणजेच जनरेटरच्या समांतर ऑपरेशनासाठी खालीलपैकी कोणती अट नाही. आपल्याला डीसी मोटरच्या पॅरलल ऑपरेशनसाठी जे अट आहे ते आपल्याला चुकीची शोधायची आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 समान ऑपरेटिंग टेम्परेचर, म्हणजे सेम ऑपरेटिंग टेम्परेचर हे काय अट नसेल. बाकीच्या जे आहेत 1, 2, 4 ते आहे आपल्या बरोबर, तर ते एकदा वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 41. द अदर नेम ऑफ सेकंडरी बॅटरीज, सेकंडरी बॅटरीला आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अक्युम्युलेटर. प्रश्न क्रमांक 42. ग्राउंडिंग ट्रान्सफॉर्मर कधी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वेन न्यूट्रल इज नॉट अवेलेबल. जेव्हा न्यूट्रल आपल्याला नाही भेटत त्या ठिकाणी आपण ग्राउंडिंग ट्रान्सफॉर्मर वापरतो. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणते कन्व्हर्टर डीसी ड्राईव्ह प्रणालीमध्ये वापरले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डीसी डीसी कन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणत्या उपकरणात बायडायरेक्शनल करंट कॅपेबिलिटी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 RCT. आता आपण याचा फुल फॉर्म सुद्धा बघून घेऊ, जर इफ इन केस परीक्षेत झाला
तर तो तुम्हाला समजला पाहिजे. IGBTचा फुल फॉर्म इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर. SCR, GTO, MCT हे काय आहे? एक प्रकारे थायरिस्टर आहे. जे आपलं उत्तर आहे RCT, त्याचं फुल फॉर्म आहे रिव्हर्स कंडक्टिंग थायरिस्टर. त्यानंतर आपला प्रश्न आहे ऑप्शन 45वा. फॉर विच टाईप ऑफ डायोड इज रिव्हर्स रिकव्हरी टाइम मिनिमम? म्हणजेच कोणत्या प्रकारच्या डायोडसाठी रिव्हर्स रिकव्हरी वेळ कमीत कमी असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्टॉकी डायोड. डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला स्टॉकी डायोड कशा पद्धतीचा आहे. प्रश्न क्रमांक 46. पारेषण लाईनबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, व्होल्टेज नियंत्रण आणि रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल एकमेकाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 47. फ्रीव्हीलिंग डायोड वापर रिकामी जागामध्ये साठवलेली ऊर्जा सोडण्याचा मार्ग प्रदान करण्यासाठी केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इंडक्टर. प्रश्न क्रमांक 48. सबस्टेशनमध्ये सिंगल बस बार कॉन्फिगरेशनसाठी वापरलेले व्होल्टेज रेटिंग काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 33 kV. जनरली आपण 11 kV इंडोअर सबस्टेशनमध्ये वापरत असतो. प्रश्न क्रमांक 49. इन्व्हर्टरमध्ये वापरली जाणारी बॅटरी याशी जोडली असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रॉम द इनपुट ऑफ इन्व्हर्टर. इन्व्हर्टरच्या आपण इनपुटमध्ये बॅटरी जोडत असतो. प्रश्न क्रमांक 50. भूमिगत केबल टाकण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, न्यूट्रल नेटवर्क लेईंग. आज आपण टोटल 50 प्रश्न जे PYQ सेशनमध्ये भाग 2 मध्ये आपण कव्हर केलेले आहेत. येणारा जो सेशन असेल तो आपला टॉपिक वाईज प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. एक आपण नवीन सोमवारपासनं ऑनलाईन फ्री टेस्ट आपण घेणार आहोत. त्याची लिंक मी येत्या काही दिवसात म्हणजेच सोमवारपर्यंत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि त्याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या. येणारे जे सर्व टॉपिक असतील त्या टॉपिकवरील MCQ आपण त्यामध्ये कव्हर करतोय. आपण जो दिलेला जो प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या भागात.